काही दिवसापासून भारत आणि अमेरिकेचे संबंध बिघडले आहेत. यामध्ये टॅरिफचा मुद्दा असेल, युद्धबंदीचा मुद्दा असेल, किंवा ट्रम्प जे काय वेळोवेळी भारतावरती प्रतिबंध लावत आहेत किंवा इतरही गोष्टींमध्ये वेठीच धरल्यासारखं करत आहे, या सर्व गोष्टीवरून सध्या हे दोन्ही संबंध बिघडलेले आहेत. मित्रांनो, याच मध्ये एक नवीन अपडेट सध्या आला आहे. ते म्हणजे जीमेलचा बराच डाटा लीक झाला आहे. जवळपास 183 मिलियन जीमेलचे अकाउंट आणि त्याचा पूर्ण डाटा हा लीक झालेला आहे. तसं पाहता हा डाटा लीक केला आहे, लीक झाला आहे का पूर्ण भारतीय लोकांना त्यांची अवकात दाखवण्यासाठी अमेरिकेनं असं केलं आहे. मुळात तसं पाहता टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये अमेरिका भारताच्या खूप पुढे आहे. अमेरिकेला बीट करणं हे आता तरी काही शक्य नाही. मित्रांनो, जवळपास मागील 20 वर्षापासून ते 25 वर्षापासून गुगल हे जगावर अधिराज्य गाजवत आहे. भारताचा विचार केला तर 99% गुगल ह्या सर्च इंजिनचा वापर होतो. आपलं भारताचं नवीन सर्च इंजिन जरी आलं असलं तरी लोक त्याच्यावरती सध्या शिफ्ट होत नाही. गुगलकडे सर्व भारतीयांचा डेटा आहे, डेटा जात आहे आणि सर्व डाटा ते त्यांच्या पद्धतीने वापरू शकतात, एक्सपोज करू शकतात. मित्रांनो, सध्याची ही जी न्यूज आहे की 183 मिलियन लोकांचा डेटा हॅक झाला आहे किंवा डेटा लीक झाला आहे, तर हे तीच जीमेल अकाउंट आहे किंवा त्याचा तोच आयडी आहे जो आयडी वापरून तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, ऑनलाईन शॉपिंग करत असताना अमेझॉन किंवा इतरही तोच ईमेल आयडी वापरून तुम्ही हे सर्व ऍप्स वापरले असतील. ज्या लोकांनी सगळीकडे सेम पासवर्ड ठेवला आहे त्यांच्यासाठी तरी ही आटोक्याची घंटा म्हणायला लागेल. मित्रांनो, भारतीय ऍप्स मार्केटमध्ये आले आहेत. अनाताई आहे, जोगो आहे, त्याचबरोबर इतरही ऍप्स आहेत. परंतु गुगल आणि विदेशी ऍप वापरण्यामध्ये भारतीय सध्या तरी पारंगत आहेत. आपल्या देशी ऍपवर शिफ्ट होण्यासाठी भारतीयांना काय होते हे कळत नाही, परंतु लवकरच तुम्ही या आपल्या भारतीय ऍपवरती शिफ्ट व्हायला पाहिजे. मित्रांनो, गुगलकडे आपला संपूर्ण डाटा आहे. आपल्या आवडी निवडी, आपण काय परचेस करतो, आपण कुठं जातो, कुठलं ठिकाण आपल्याला आवडते, कोणता नेता आवडतोय, कोणती पार्टी आवडते, इव्हन सर्व गोष्टी ह्या गुगलकडे आपल्या सेवा आहेत. पाहिलं तर गुगल आपल्या भारतामध्ये निवडणुकीचा निकाल देखील बदलू शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीला जी माहिती आहे किंवा ज्या व्यक्तीला जो नेता, जी पार्टी पसंत आहे त्याला तशाच प्रकारचे कंटेंट पाठवू शकतो. ज्या गोष्टी तुम्ही गुगलला सर्च केल्यात त्याच गोष्टी इंस्टाग्रामला फीडमध्ये येतात, फेसबुकला फीडमध्ये येतात, युट्यूबला देखील त्याच संबंधीच्या ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दाखवले जातात. म्हणजे तुमच्या सर्व जे काही कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती सध्या तरी गुगलकडे आहे असं. सध्या 183 मिलियन जीमेलचा जो डाटा लीक झाला आहे हा तोच डाटा आहे. बड्या बड्या कंपनीचा क्लाउड स्टोरेजचा डाटा देखील यामध्ये असू शकतो. मित्रांनो, ही एक अमेरिकेची चेतावणी, ही एक अमेरिकेला आपल्याला दाखवली आपली अवकात ते ऍपवरती शिफ्ट झालं पाहिजे. चॅट जीपीटीने गुगलला टक्कर देण्यासाठी चॅट जीपीटी गो हे नवीन चॅट हे भारतीयांना फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरच्या येणाऱ्या 4 तारखेपासून हे चॅट जीपीटी गो पूर्ण भारतीयांना निशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध होणार आहे. परंतु गुगलला हे चॅट जीपीटी टक्कर देऊ शकेल काय हे देखील एक विचार करण्याची गोष्ट आहे. कारण की गुगल जे सर्व्हिस देते मागील 20-25 वर्षापासून गुगल हे फ्री ऑफ कॉस्ट देते, कसल्याही पद्धतीचं शुल्क न करता देते. आणि चॅट जीपीटी गुगल सारखी सर्व्हिस देते का नाही हे देखील कळणं तितकंच महत्वाचं आहे. गुगलचं नेटवर्क, गुगलचा वापर, गुगलकडे असणारा डेटाबेस हा संपूर्ण इंटरनेटवरती कुठल्याही आपला जमणार नाही एवढा मोठा आहे. मित्रांनो, गुगलचं कॅपिटलायझेशन हे सुद्धा इतकं मोठं आहे की पूर्ण जगामध्ये जवळजवळ 150 ते 250 देशांचं कॅपिटलायझेशन नाही एवढं मोठं भांडवल या गुगलकडे आहे. गुगल ही सध्या तरी जगातली सर्वात मोठी इंटरनेट कंपनी असून संपूर्ण जगाला कंट्रोल करण्याची ताकद याच गुगलमध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो, आपण किती जरी अमेरिका किंवा अमेरिकेचा विरोध केला तरी सध्या तरी टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आपण अमेरिकेला मागे पाडू शकत नाही. सध्या ते कित्येक वर्षे आपल्यापेक्षा पुढे आहेत. एक नवीन सुरुवात म्हणून प्रत्येक भारतीयाने भारतात निर्माण झालेले ऍप्स वापरण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. थोडा वेळ जाईल, थोडा वेळ घेतला जाईल, थोडे हॅबिट्स चेंज होतील, परंतु येणाऱ्या काळामध्ये
येणाऱ्या काळामध्ये गुगलला ऑप्शन किंवा या सर्व विदेशी ऍपला ऑप्शन म्हणून आपण आपल्या भारतीय ॲपचा विचार नक्कीच केला पाहिजे. मित्रांनो,